आपलं कर्जत न्यूज, बेधडक, निर्भीड आणि परखड. महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण विकास विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उम्मेद मार्फत ग्रामीण भागातील महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी याकरिता वाशी नवी मुंबई येथे महालक्ष्मी सरस विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दैनंदिन उपयोगातील ऑर्गॅनिक वस्तू तसेच खाद्यपदार्थांचे एकूण 490 स्टॉल लावण्यात आले आहेत. महालक्ष्मी सरस 2026 मुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला मोठी चालना मिळाली आहे. हे प्रदर्शन 24 मार्च पासून सुरू झाले असून 4 एप्रिलला संपणार आहे. या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील महिला बचत गटांनी या प्रदर्शनात उत्स्फूर्त सहभाग घेताना दिसून आले आहे. नमस्कार, माझे नाव प्रज्ञा संदीप कांबळे. मी रायगडहून आले. आमचे काजू प्रोडक्टचं नाव आहे काजू प्रोडक्ट. काजू प्रोडक्टमध्ये प्रकार आहेत. हा प्लेन काजू, हा खूप चविष्ट आणि चवदार काजू आहे. हेल्दी सुद्धा आहे. आमचे मसाले काजू सुद्धा वापरले जातात. पहिला फ्लेवर आहे पेरी पेरी. हे सुद्धा खूप चविष्ट आणि स्वादिष्ट आहे. दुसरा फ्लेवर आहे पेरी पेरी. पेरी पेरी सुद्धा खूप पाणीपुरी सुद्धा खूप सुंदर आणि टेस्टी लागतो. आणि तिसरा फ्लेवर आहे मंचुरन सुद्धा खूप स्वादिष्ट लागतो. आमच्या इथे काजू मोदक सुद्धा बनवले जातात. ऑर्डर प्रमाणे काजू मोदक सुद्धा बनवले जातात. माझा व्हिजिटिंग कार्ड आहे.
कृपा महिला बचत गट, पाली सुधागड, रायगड, जिल्हा रायगड. फळांपासून म्हणजे पूर्ण फळांपासून बनवलेले हे सगळे सरबत आहेत. पेरू सरबत आहे, जिरा मसाला आहे, शुगर फ्री आहे, लिचीचा आहे, कैरी आंबा आहे, कोकम आहे आणि आवळ्याचा आहे. काळा खट्टा, काळी द्राक्ष ह्याच्यापासून बनवलेले आहे. 4 दिवसात तुमचं कसं रोजगार? चांगला प्रतिसाद मिळतोय. तरी कितीचं तुम्ही उलाढाल आमची 2-3 लाखाची आहे. तर माझं नाव रत्ना धनसिंग पुसे, राहणार भडजी, तालुका खुलता, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझ्या गटाचं नाव आहे राणी लक्ष्मीबाई महिला स्वयंसहायता समूह. मी 2016पासून चिक्की व्यवसाय करते. तीळ, खोबरा, शेंगदाणा, राजगिरा, मावा चिक्की आहे, राजगिरा चिक्की, तीळ चिक्की, खोबरा चिक्की, 4 प्रकारची चिक्की तयार करते. आम्ही 10 महिला मिळून करतो. मी 10 महिला, कोणी पॅकिंग करतो, कोणीला चिक्की घाणं घेतो. गुळापासून बनवलेली आहे, शेंगदाण्याची, तिळाची पण तीळ भाजून घेतलेली आहे, ऑर्गॅनिक गुळापासून केलेली आहे. इथे कसा रिस्पॉन्स तुम्हाला मिळाला? चांगल्यापैकी रिस्पॉन्स मिळाला आम्हाला. किती तुम्हाला उत्पन्न? आम्हाला 4 दिवसात आज आमचा 1 लाखाचा बिझनेस झाला 4 दिवसामध्ये. नमस्कार, माझं नाव इशिता साने. पालघर जिल्ह्यातील सफाळा वेस्टमध्ये आस्वाद मसाले नावाने आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, जिथे आपण हे 10 प्रकारचे मसाले बनवतो. त्याच्यामध्ये आपला पहिला मसाला आहे स्पेशल अग्री मसाला, जो 5 प्रकारच्या मिरच्या आणि 30 गरम मसाल्यांपासून बनवले जातात. आपल्या मसाल्यांमध्ये कोणत्याच प्रकारचे कलर्स किंवा हार्मफुल प्रिझर्वेटिव्ह आपण घालत नाहीत. सगळे मसाले 100% प्युअर आणि नॅचरल आहेत. ही आपली शुद्ध सेलमची हळद आहे, ती सुद्धा पूर्णतः ऑर्गॅनिक आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रोडक्ट आहे मालवणी मसाला. ह्याचा सुद्धा कलर आणि तरी अतिशय सुंदर भाज्यांना येते. सगळ्या जेवणांचा स्वाद वाढवणारे असे सगळे मसाले आहेत. आपल्याकडे सावजीचा काळा मसाला आहे, जो तुमचं चिकन मटणच्या काळा रस्स्याला अगदी लज्जतदार रंगत आणेल. त्यानंतर आपल्याकडे स्पेशल गरम मसाला आहे, जो व्हेज नॉनव्हेज अशा सगळ्या भाज्यांसाठी तुम्ही वापरू शकतात. प्रीमिक्समध्ये आपल्याकडे चिकन पकोडे मसाला आणि फिश फ्रायचा मसाला असे 2 प्रीमिक्स आहेत. असे आपल्याकडे टोटल 10 प्रोडक्ट आहेत आणि सगळे प्रोडक्ट हे 100% ऑर्गॅनिक आणि प्युअर आहेत. तर तुम्ही आमच्या स्टॉल नंबर 85ला नक्की व्हिजिट करा. धन्यवाद. माझं नाव सौ लक्ष्मीबाई शिवाजी मुटकुळे, राहणार उमरा, तालुका, जिल्हा हिंगोली. माझा दुर्गा माता स्वयंसहायता समूह आहे आणि कयादूत दुर्गा गृह उद्योग आहे. माझी ही हळद पावडर आहे आणि ही स्वतः शेतात पिकवतो आणि मार्केटिंग करतो. महालक्ष्मी सरस प्रदर्शन 2026ला चालू आहे हे. तर इथं माझा स्टॉल आहे 86 नंबर आणि या हळदीची लॅब टेस्टसुद्धा केलेली आहे आणि कुरकुमीन आहे 3.46. तर या हळदीला खूप मागणी आहे. माझी हळद 5 दिवसात भरपूर विक्री झालेली आहे आणि ही हळद मुंबई, भोपाळ, नागपूर, पंजाब राज आणि विदेशात सुद्धा या हळदीला मागणी आलेली आहे आणि मी पोस्टाने पाठवलीसुद्धा आहे कुरिअरनं. आणि मुंबईत सुद्धा माझी के स्टॉरला, चैतन्य हॉटेलला आणि कविता मात्रे मॅडम माझ्याकडून घेतात. चैतन्य हॉटेलच्या त्या वाळके मॅडम पण माझ्याकडून घेतात. आणि पहिल्या दिवशी माझी 16,000ची हळद पावडर इथं के स्टॉरला गेलेली आहे चैतन्य हॉटेलला. आणि ही मिरची पावडर आहे, तेजा मिरची. तर ही मिरची पावडर पण एकदम तिखट आहे, याच्यात कोणतं केमिकल मिसळलेलं नाही. आणि या हळदीपासून सर्दी, खोकला सगळं काही करणारी महिला आज एक उद्योजक झाली आहे. आणि उमेद अभियानामुळं आज मला मार्केटिंग मिळाली, प्लॅटफॉर्म मिळाला आणि उमेद अभियानामुळं मला खूप खूप संधी मिळाल्या आहेत. जय उमेद. धन्यवाद. थँक्यू. आपलं कर्जत न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी बेल आयकन नक्की प्रेस करा.